ओके फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा क्लास 9चं प्रॅक्टिस सेट 3.2चे काही क्वेश्चन्स. ओके, खूप इझी आहे. आपण खूप सिम्पल मेथडने हे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. चला सुरू करूया. तर पहिला क्वेश्चन दिलेला आहे, देअर आर अ ट्रीज इन द विलेज ऑफ लॅट इफ अ नंबर ऑफ ट्रीज इनक्रीज एव्हरी इयर बाय बी, देन हाऊ मेनी ट्रीज विल देअर बी आफ्टर एक्स इयर्स. तर याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये ए ट्रीज आहेत, म्हणजे ए असे ट्रीज आहे ज्याला ए कन्सिडर केले त्या ट्रीजला, आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की याच्यामध्ये इन्क्रीज होत आहे. कितीने इन्क्रीज होत आहे? बी टाइम्स इन्क्रीज होत आहे. ठीक आहे. तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की एक्स वर्षामध्ये ते किती वाढेल. तर सिम्पलचा फंडा आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपण या पद्धतीने लावू. याच्यामध्ये जो आन्सर दिलेला आहे ते टोटल आहे एक्स ट्रीज, त्याचं मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे बी टाइम्स, आणि प्लस आपल्याला इथे किती दिलेलं आहे? ए नंबर ऑफ ट्रीज आहेत, म्हणून आपल्याला या पद्धतीचं इक्वेशन मिळेल. आणि याचा आन्सर व्यवस्थितरित्या आपण लिहू शकतो. काय लिहू शकतो आपण? ए प्लस बी एक्स. तर या पद्धतीने पहिल्या क्वेश्चनचा आन्सर झालेला आहे. ओके, आता आपण बघू दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय म्हटलेला आहे याच्यामध्ये, for the parade there are y students in each row and x such a row are formed, then how many students are there for the parade in all. सिंपलचा फंडा आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, समजून चला की हे एक रोज आहेत. ठीक आहे, एक्स रोज किती म्हटलेलं आहे, हे टोटल किती रोज आहेत समजून चला की इथे असे काही रोज दिलेले आहेत आणि काही कॉलम आहेत. ठीक आहे. जर मला याला काउंट करायचं असेल तर मला काय करावं लागेल, किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत ते बघावं लागेल. ठीक आहे. जेव्हा आपण याचा इक्वेशन्स फॉर्म करू तर तेव्हा आपण याला लिहू शकतो एक्स रोज मल्टिप्लाय बाय वाय कॉलम. ओके, तर या पद्धतीने त्याचा आन्सर जो राहणार आहे तो एक्स इंटू वाय राहील. ठीक आहे. आपल्याला एवढं लिहायची गरज नाही आहे, हे फक्त समजवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की किती रोज आहेत, एक्स रोज आहेत. असे जर मोजले आपण तर टोटल किती होतात, एक्स रोज, आणि कॉलम किती आहेत, असं वाय कॉलम्स आहेत. ठीक आहे, आलं लक्षात. तर या पद्धतीने एक्स रोज गुणिले जर वाय कॉलम केलं तर आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन मिळतं, म्हणजे तुमचा आन्सर इथे क्लिअर होत जातं. ओके, आता आपण बघू तिसरा क्वेश्चन. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे, द टेन्स अँड द युनिट प्लेस ऑफ द two-digit number is m and respectively find the polynomial which represent the two-digit number. खूप सिंपलचा प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की टेन्स प्लेसवर आणि युनिट प्लेसवर दोन नंबर आहेत. तर टेन्थ प्लेसवर m आहे समजा आणि युनिट प्लेसवर n आहे. तर आपण त्याचं बॅलन्सिंग करू शकतो. सिंपलचा फंडा आहे. बघा आपण याला कसं करू शकतो. तिसऱ्या क्वेश्चनसाठी याच्यामध्ये म्हटलेलं आहे की टेन्स प्लेस म्हणजे काय होतं, त्याला 10 नी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. कोणाला? m ला. प्लस युनिट प्लेस म्हणजे 1, याला 1 चं कोणासोबत मल्टिप्लिकेशन होणार, n सोबत. ठीक आहे. तर खूप सिंपल आहे, तुमचा आन्सर येणार 10m प्लस n. झालं. या पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीने आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर आपण समोरचे क्वेश्चन्स घेऊ शकतो. ओके. ओके फ्रेंड्स, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड बघणार आहोत. ॲट द गिवन पॉलिनॉमियल्स. आपण दोन क्वेश्चन्स याच्यामध्ये लिहिलेले आहेत, फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन. तर या क्वेश्चन्सला आपण व्यवस्थित अरेंज करू. फर्स्ट ऑफ ऑल दिलेल्या इक्वेशन्सला सगळ्यात पहिले व्यवस्थित अरेंज करू. याच्यामध्ये जेव्हा क्यूब असेल तर याच्यामध्ये टोटल टर्म किती असतात, 4 टर्म असतात. पॉवरमध्ये जर 2 असेल, ग्रेटर नंबर किंवा ग्रेटर पॉवर जर 2 असेल त्याच्यामध्ये टोटल 3 टर्म्स असले पाहिजे. तर सगळ्यात पहिले मी याला व्यवस्थित अरेंज करतोय. एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 0x मायनस 9. जो टर्म मिसिंग असेल त्याला आपण 0च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. आता लगेच याला मी याच्या खाली लिहितो. बघा याच्या 3 टर्म आहे, ते शेवटून चालू करू आपण. 9 प्लस 2x प्लस 5x स्क्वेअर. ॲडिशन करत असताना आपल्याला याचं ॲडिशन करावं लागतं. तर बघा, प्लस 9 मायनस 9 8 कॅन्सल, म्हणजे तुम्हाला 0 मिळाला. 0x प्लस 2x किती होतं, 2x होते, कारण ॲडिशन होत आहे. ठीक आहे.
आता बघा -2x² मधून +5x² कॉमन सबस्ट्रॅक्ट होईल, म्हणजे तुम्हाला 3x² मिळेल आणि इथे काहीच नसल्यामुळे इथे 0x³ आहे, आपण असं समजून चालू. तर यांचं ॲडिशन आपल्याला जस्ट ओनली x³ मिळेल. तर या पद्धतीने आपण या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट केलेले आहे. आता आपण सेकंड क्वेश्चनकडे बघू. आता सेकंड क्वेश्चनमध्ये पॉवरमध्ये किती आहे? 4 आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एक सिंपल ॲडिशन मेथड सांगितलं, याला तुम्ही डायरेक्टली पण करू शकता. कसं बघा, फर्स्ट ऑफ ऑल मी काय करणार, इक्वल टूचं साइन देईल, -7m⁴ प्लस 5m³ प्लस √2 केला. मग आपण ॲडिशन करत असताना डायरेक्टली ॲडिशनचं साइन देऊन देऊ. मग इथे लिहिणार आपण 5m⁴ मायनस 3m⁴ प्लस 2m² प्लस 3m-6. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले ग्रेटर नंबर्स बघा, पॉवर बघा काय दिलेलं आहे ते. जर तुम्ही याचं व्यवस्थितपणे बघितलं तर इथे m⁴ आहे आणि इथे सुद्धा आहे. तर -7 मधून +5 गेले तर उरणार किती? -2m⁴. आता आपण बघू, बघा आता इथे दिलेलं आपल्याला m³, कारण 4च्या नंतर कोण येणार? क्यूब येणार. तर बघा इथे पण दिलेलं आहे 5 मधून 3 गेले, राहिले किती? 2. जे पण ग्रेटर साइन असेल त्याची साइन आपण देऊन टाकायची. आता उरलेलं टर्म आहे स्क्वेअर. स्क्वेअरचं टर्म कुठे आहे बघा, इथे एकदाच दिलेलं आहे, म्हणून आपण सरळ इथे काय करणार? 1 टाइम्स लिहिणार, म्हणजे तुम्हाला मिळेल 2m². ओके. आता ज्याला मी डॅश केलेलं नाही त्याच्याकडे बघा, हा √2 आहे, हा 3m आहे, म्हणजे मी इथे किती लिहिणार? 3m लिहिणार. ठीक आहे. आता बघा हा -6 प्लस √2. तर या पद्धतीने आपण हे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत जे खूप इझी आहेत, त्याला आपण सॉल्व करू शकतो. ओके. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 म्हटलेलं आहे 2y² प्लस 7y प्लस 5 याला 3y प्लस 9 आणि 3y² मायनस 4y मायनस 3 सोबत ॲड करायचं आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. बघा आपण याला एकाच याच्यामध्ये करू शकतो. सगळ्यात पहिले मी काय करणार? अरेंज करेल. तुमच्याकडे 2 पद्धती आहेत, तुम्ही या पद्धतीने करू शकता किंवा या पद्धतीने. जर तुम्हाला हे इझी वाटलं तर तुम्ही या पद्धतीने करा आणि हे जर इझी वाटलं तर या पद्धतीने करा. ओके. तर मी तुम्हाला दोन्ही मेथड याला सांगून बघतोय कसं तुम्हाला इझी वाटतं. बघा सगळ्यात पॉवर मोठा कोण आहे? 2y² प्लस 7y प्लस 5 हे बरोबर दिलेलं आहे. याच्याच खाली जर मला हे लिहायचं असेल तर मला लिहावं लागेल 3y प्लस 9. जे टर्म मिसिंग आहे त्याला सोडून द्या किंवा तुम्ही 0y² टाकू शकता. त्याच्याच खाली याला लिहिणार मी 3y² मायनस 4y मायनस 3. सिंपल ॲडिशन केल्यामुळे आपल्याला व्हॅल्यू मिळाल. पहा 5 आणि 9 म्हणजे 5 प्लस 9 किती झालं? 14 झालं. 14 मधून 3 गेले, किती राहतात? 11 राहील. ओके. त्याच्यानंतर बघा 3y आणि 7y दोघांचं ॲडिशन किती झालं? 10 झालं. 10 मधून 4 गेले, 6 राहिले, म्हणजे तुम्हाला इथे 6y मिळाला. आता 2 आणि 3 किती झाले? 5y² झाला. तर तुम्ही या पद्धतीने पण याला इझिली सॉल्व करू शकता आणि खूप सोपी आहे. तुम्ही व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला सगळं काही समजेल. ओके. आता याला मी तुम्हाला ऑर मध्ये दुसऱ्या पद्धतीने सांगतोय. जर तुम्ही याला डायरेक्टली सॉल्व केलं तर तुम्हाला इथे इक्वल टूचं साइन द्यावं लागेल. 2y² प्लस 7y प्लस 5 प्लस देऊन टाकायचं 3y प्लस 9 प्लस 3y² मायनस 4y मायनस 3 मिळेल. ओके. आता आपण सरळ ॲडिशन करत आहोत त्याच्यामुळे व्यवस्थितपणे लिहायचं. बघा इथे 2y² आहे, इथे 3y² आहे, म्हणजे किती होतात? 5y². सिंपल ॲडिशन करायचं. इथे बघा 7y आणि 3y किती झाले? 10 झाले. 10y मायनस 4y किती झाले? 6y. सिंपल लिहू शकतो आपण. आता बघा 5 आणि किंवा 5 आणि 9 किती होतात? 14. 14 मधून 3 गेले, 11 राहिले. तर या पद्धतीने आपण दोन्ही मेथडनी करू शकतो आणि खूप सिंपल असल्यामुळे तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ओके. जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर तुम्ही लिहून ठेवू शकता.
ओके डिअर स्टुडंट, आता आपण क्वेश्चन नंबर 3 घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये म्हटलेलं आहे सबस्ट्रॅक्ट द इक्वेशन पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. ठीक आहे, सेकंड पॉलिनॉमियल आपल्याला फर्स्ट मधून सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. तर आपण काय करणार, सगळ्यात पहिले इथे आन्सर्स मध्ये लिहून टाकू x² मायनस 9x प्लस रूट 2. ठीक आहे, आता त्याच पद्धतीने याला मी अरेंज करणार. सगळ्यात पूर्वी काय लिहिणार मी 7x², मग मायनस 19x, मग प्लस रूट 3 लिहिणार. सबस्ट्रॅक्शन म्हटलेलं आहे म्हणून आपण इथे सबस्ट्रॅक्ट करत आहोत आणि जिथे सबस्ट्रॅक्शन येतं तेव्हा साईन चेंज होऊन जातं. बघा काय करू आपण, x² मधून मायनस 7x² गेलं तर मायनस 6x² राहिला. आता बघा मायनस 9 प्लस 19 इज इक्वल्स टू तुम्हाला 10x मिळालं आणि इथे दोघांचं सबस्ट्रॅक्शन तुम्हाला काय म्हणतं 0. म्हणजेच तुमचा आन्सर किती राहणार, मायनस 6x² प्लस 10x ओनली. ओके, तर या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण या क्वेश्चनचे आन्सर्स काढू शकतो. तर तुम्ही याचे आन्सर्स क्लिअर करू शकता. ओके, क्वेश्चन नंबर 2 आन्सर मध्ये आपण लिहिणार. सगळ्यात पहिले व्यवस्थित अरेंज आहे का ते बघून घ्या. सगळ्यात पहिले मी काय करतो, याला अरेंज करून घेतो. सगळ्यात पहिले मी लिहिणार 3a² b प्लस 2ab² मायनस 4ab. मी काय केलं, सगळ्यात पहिले a² ला इम्पॉर्टन्स दिलं आणि त्याला मी समोर लिहिलं, b² ला नंतर लिहिलं. आता या टर्मला मी अरेंज करेल. बघा a² पूर्वी लिहिलेला म्हणजे हा टर्म येणार पहिले. काय होणार 2a² b. ठीक आहे, मग मायनस 8ab². ठीक आहे, आणि मग इथे प्लस 3ab. हे व्यवस्थित मांडणी करणं आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे, जेव्हा आपण मांडणी करणं व्यवस्थित शिकून गेलो तर मग आपल्याला इझी जातं आणि तेव्हा आपल्या चुका होणार नाही. तर बघा आता आपण इथे काय करणार, इथे मायनसचं साईन दिल्यामुळे इथे साईन चेंज होतात. ओके, बघा 3a² b 2a² b ही व्हॅल्यू सेम आहे. याला व्हेरिएबल कन्सिडर करू शकता तुम्ही. 3 मधून 2 गेले, राहिले किती, जस्ट ओनली 1. म्हणून इथे मी 1 लिहून घेतो. सध्यापुरती a² b मिळाला. आता बघा हे दोन्ही प्लस असल्यामुळे दोघांचं ॲडिशन होऊन जाणार. म्हणजे तुम्हाला मिळालं 10ab². आता बघा हे -4 -3 किती झाले, -7ab. तर बघा एवढ्या सोप्या पद्धतीने या क्वेश्चनला करू शकतो. खाली एकदा पुन्हा लिहून घेतो मी a² b प्लस 10ab² मायनस 7ab. अशा सोप्या पद्धतीने आपण सगळे क्वेश्चन्स करू शकतो आणि खूप सोपे असल्यामुळे कोणीही पण करू शकतो. तर हे क्वेश्चन जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही आपला ही व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करू शकता. ओके फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 4. मल्टिप्लाय द गिवन पॉलिनॉमियल्स. आपल्याला हे जे दोन पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचे आहेत. या दोघांचं आणि या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर बघू आपण कसं पद्धतीने करू शकतो. खूप सोपी आहे, थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, आता बघू आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं होईल. सगळ्यात पूर्वी मी काय करणार, 2x ला x² मायनस 2x मायनस 1 सोबत लिहिणार. हा ब्रॅकेट जर दिलेलं असेल तर हा ब्रॅकेट काय करत आहे, या दोघांसोबत मल्टिप्लिकेशन होत आहे हे दर्शवित आहे. तर बघा याला आपण कसं करू शकतो. 2x नी पहिले x² ला जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला 2x³ मिळेल. ओके, मायनसचं साईन असल्यामुळे मायनस दिलं, 2 2 जा 4 झाला आणि x × x काय मिळालं आपल्याला, x² मिळाला. देन 2x × -1 जस्ट ओनली 2x मिळाला. तर या पद्धतीने एवढ्या सोप्या पद्धतीने आपण या क्वेश्चनचे आन्सर्स काढू शकतो. ओके, आता आपण हा क्वेश्चन बघू. या क्वेश्चन्समध्ये आपल्याला थोडंसं व्यवस्थित लिहावं लागेल. x⁵ - 1 याच्यात किती टर्म आहेत, टोटल 2 टर्म आहेत. तर लिहिताना थोडंसं लक्ष द्या, कारण याच्यामध्ये जर प्लस मायनस असेल तर तुमच्या चुका होण्याचे चान्सेस वाढून जातात. x⁵ ने आपण याला मल्टिप्लिकेशन करू. सगळ्यात पूर्वी x⁵ ने मल्टिप्लिकेशन करत आहोत म्हणून इथे x³ प्लस 2x² प्लस 2 जसाचा तसा. मग -1 नी अगेन याला मल्टिप्लिकेशन करायचं. हा क्वेश्चन नंतर लिहू आपण कारण जागा उरत नाही आहे. तर बघा x³ प्लस 2x² प्लस 2 मिळाला. ओके, आता बघू काय होणार. x × x मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे पॉवरचं ॲडिशन होईल. म्हणजे किती झालं, 5 आणि 3 किती होतात, 8 म्हणजे 8 प्लस आपल्याला इथे मिळालं 2x⁵ आणि 2 किती झाले, 7 झाले
प्लस 2x रेज टू पॉवर 5 मिळाला. आता -1 ने मल्टिप्लिकेशन केलं तर नंबर तेच राहणार, फक्त निगेटिव्ह साईन येऊन जाणार, म्हणून इथे -x³ -2x² -2 मिळाला. आता याला बॅलन्स काही करायची गरज आहे का, एवढंच आपल्याला ठेवावं लागेल, कारण याच्यामध्ये सगळे टर्म किंवा पॉवर्स वेगवेगळे आहेत. तर या पद्धतीने आपण 2 क्वेश्चन्स केलेले आहेत. एक क्वेश्चन अजून आहे याच्यामध्ये, क्वेश्चन नंबर 3 म्हणतोय की 2y + 1 ला आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे कोणासोबत, y² - 2y³ + 3y सोबत. बघा कशा पद्धतीने करू शकतो आपण. सगळ्यात पूर्वी याला जसं केलं त्याच पद्धतीने करायचं आपल्याला, खूप सिंपल आहे. 2y ने आपण काय करू, y² - 2y³ + 3y ला मल्टिप्लिकेशन केलं. ओके, मग +1 ने अगेन याला मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे. आता बघा मल्टिप्लिकेशन केलं असता इथे मिळेल 2y³, कारण y² आणि y याच्या पॉवर मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. 2 + 1 किती होतात, 3. सिंपल आहे. 2 × 2 = 4, y रेज टू पॉवर 5 सॉरी 4. त्याच्यानंतर 2 × 3 = 6, y × y चं स्क्वेअर मिळेल, प्लस इथे मल्टिप्लिकेशन केलं असतं y² - 2y³ + 3y. आता याला व्यवस्थित मांडणी करू. सगळ्यात पहिले मोठा पॉवर लिहून घेतो मी. निगेटिव्ह असेल तरी चालेल, पूर्वी लिहू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा हा टर्म लिहिला आपण. आता बघा y³ इथे पण आहे, इथे पण आहे, तिथे मायनस आहे, इथे प्लस आहे, तर हे दोन्ही कट होऊन जातात, म्हणजे हे 0 झाले. ओके. आता बघा हे झाल्यानंतर हे कोण उरतात, हे दोघं. 6y² + y² = 7y² मिळाला आपल्याला प्लस 3y. तर या पद्धतीने एवढ्या सोप्या पद्धतीने आपण सगळे क्वेश्चन्स करू शकतो आणि खूप सिंपल मेथडनी करत आहोत, त्याच्यामुळे तुम्ही याला लिहू शकता. ओके. ओके फ्रेंड्स, आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे डिवाइड फर्स्ट पॉलिनॉमियल बाय द सेकंड पॉलिनॉमियल अँड राईट द आन्सर इन द फॉर्म ऑफ डिवाइडिंग = डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. माझे अक्षर थोडेसे खराब आहे, तर थोडंसं लक्षात आहे, तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता आपण काय करू शकतो, या क्वेश्चनला बॅलन्स करू. फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये क्यूब असल्यामुळे याच्यामध्ये किती टर्म राहणार, 4. तर आपण याला बॅलन्स करीत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मी याला लिहून घेतोय x³ + 0x² + 0x - 64. तर 4 टर्म हवे होते, इथे 2च दिलेले आहेत, तर मधातले टर्म मिसिंग आहे, तर ते आपण बॅलन्स करू शकतो. ओके. आता याला मी डिवाइड करेल, कोणासोबत डिवाइड करणार, x - 4 सोबत. तर बघा डिवाइड केले असताना इथे x³ आहे आणि इथे x आहे, तर मला x² ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. x² × x, x³ मिळाला. x² × -4 -4x² मिळाला. सबस्ट्रॅक्शन करीत असताना साइन काय होतात, चेंज होतात, म्हणजे हे दोन्ही कटले तर आपल्याला काय मिळालं, 0. 1 प्लस हे झाले ॲडिशन, पण इथे 0 असल्यामुळे 4x² जसाचा तसा राहील प्लस 0x. ठीक आहे. -64 आपण सगळे नंबर्स खाली लिहून घेतले. आता बघा इथे x आहे आणि इथे 4x² आहे, म्हणून मला काय करावं लागेल, प्लस 4x ने याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बघा 4x × x, 4x चं स्क्वेअर झालं, 4x मायनस दिस व्हॅल्यू काय होणार, -4 × 4 = 16x मिळाला. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन करीत असताना काय होतात, साइन चेंज होतात, हे कट होऊन जाईल, म्हणजे 0 झाला. 0 + 16 किती झाले, +16x - 64. आता बघा x तर आहे आणि ते 16 आहे, तर मला कशाने मल्टिप्लिकेशन करावं लागेल सांगा बरं, 16 ने. करेक्ट. 16 ने आपल्याला याला जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला मिळेल 16x 64 म्हणजे 64 मिळाला. ओके. देन सबस्ट्रॅक्शन करीत असताना साइन चेंज होतात, म्हणजे तुम्हाला रिमाइंडर किती मिळाले, ते 0. याला आपण व्यवस्थित लिहू शकतो त्या पद्धतीने. काय होणार, डिवाइडेंट म्हणजेच आपल्याला काय मिळालं, हा नंबर आपण शॉर्ट मध्ये असं लिहू, x³ - 64 = डिवायझर इंटू क्वोशंट. ते काय मिळालं, x - 4 × x² + 4x + 16 प्लस रिमाइंडर किती आहे, 0.
तर तुम्ही या पद्धतीने क्वेश्चनचे आन्सर्स लिहू शकतात आणि खूप इझी असल्यामुळे कोणीही लहान मुलगा हे सॉल्व्ह करू शकते, पण तो कोणत्या वर्गात पाहिजे? 9th मध्ये. ओके, बघा हे मिळालं आपल्याला. आता समोरचे क्वेश्चन्स, याच्यामध्ये हा खूप मोठा टर्म दिलेला आहे आणि व्यवस्थित अरेंज करून दिलेला आहे, फक्त याच्यामध्ये एक्सचा एक टर्म नाही आहे. तर सगळ्यात पहिले मी व्यवस्थित लिहून घेतो, एक्स स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 0x मायनस एक्स. जे टर्म नाही आहे त्याला आपण 0 कन्सिडर करू शकतो, ठीक आहे. तर आपल्याला मिळणार काय? 5x रेस्ट टू पॉवर 5 प्लस 4x रेस्ट टू पॉवर 4 मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. बाप्पा किती मोठा नंबर आहे, 0x प्लस 2 मिळाला. ओके, आता आपण याला व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. मला सांगा x रेस्ट टू पॉवर 2 ला कशाने मल्टिप्लिकेशन केलं तर x रेस्ट टू पॉवर 5 होणार? ऑब्वियसली 5x क्यूबने. मल्टिप्लिकेशन केलं असतं तुम्हाला इथे मिळालं 5x रेस्ट टू पॉवर 5, ठीक आहे, आणि याला मल्टिप्लिकेशन केलं असतं 0 मिळेल. सिंपल सी गोष्ट आहे. तर आपण इथे 0x रेस्ट टू पॉवर 4, कारण 3 आणि 1 4 होते, ठीक आहे. मग याला मल्टिप्लिकेशन याच्यासोबत केलं असतं, इथे मिळालं 5x रेस्ट टू पॉवर 4 मिळाला, मायनस इथे झाला मायनस आणि इथे प्लस. बघा हे टर्म झाले कट, ठीक आहे. आता या दोघांचं ॲडिशन आहे ते 0 आहे, त्याच्यामुळे हा वरचा टर्म जसाचा तसा राहणार. बघा हा प्लस झाल्यामुळे इथे जो 5 येत आहे, 5 मधून 3 गेले किती राहतात? जस्ट वेट, माझं कुठेतरी चुकलं का? 0x रेस्ट टू पॉवर 4. बघा थोडंसं चुकलं होतं. आपण याला अरेंज करू शकतो. एक्स स्क्वेअर मायनस एक्सनी आपण काय केलं? एक्स स्क्वेअर मायनस एक्सनी ब्रॅकेटला डिवाइड करू. 5x रेस्ट टू पॉवर 5 प्लस 4x रेस्ट टू पॉवर 4 मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2 मिळाला. पूर्ण टर्म घेतली आपण. आता आपण याच्याने मल्टिप्लिकेशन केलं असतं काय आलं होतं आठवतं का तुम्हाला? 5x क्यूबने मल्टिप्लिकेशन केलं होतं आपण. 5x रेस्ट टू पॉवर 5 मिळालं मायनस 5x रेस्ट टू पॉवर, बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होणार? 5x रेस्ट टू पॉवर 4 होऊन जाईल. सबस्ट्रॅक्शन मध्ये काय चेंज होतं? साइन चेंज होतं. या पद्धतीने याला अरेंज करू शकतो. बा 4 आणि 5 किती झाले? 9 झाले. 9x रेस्ट टू पॉवर 4. मग इथलं काही टर्म आपण खाली घेऊन घेऊ. 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. संपूर्ण टर्म आपण खाली घेतलेला आहे, त्याच्याने काही प्रॉब्लेम होत नाही. पहा इथे पॉवरमध्ये 4 आहे, इथे 2 आहे. तर मला सांगा कशाने मल्टिप्लिकेशन करावं लागेल? 9x स्क्वेअरने. आता लॉजिक कसं की बघ 9 1 किती होतं? 9. मग x स्क्वेअर आणि x स्क्वेअर काय होतं? x रेस्ट टू पॉवर 4. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होणार? 9x रेस्ट टू पॉवर 4 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 9x क्यूब. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन मध्ये काय चेंज होतं? साइन चेंज होतं. इट विल बी गेट कॅन्सल. तर 9 मधून 3 गेले किती राहिले? 6x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2 मिळेल. ओके. आता बघा इथे क्यूब आहे, इथे स्क्वेअर आहे, म्हणून मी काय करणार? 6x नी मल्टिप्लिकेशन करेल. म्हणजे मला मिळणार 6x क्यूब. 6x आणि हा x स्क्वेअर 6x क्यूब. 6x मायनस दिस व्हॅल्यू मायनस 6x स्क्वेअर. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन मध्ये साइन चेंज होतात, हे तर कळलंच तुम्हाला. हे दोन्ही काय होऊन जाणार? कट होऊन जाईल. उरलेलं टर्म किती आहे? प्लस 8x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. आता बघा इथे x स्क्वेअर ऑलरेडी आहे, म्हणून मी काय करणार? जस्ट 8 नी मल्टिप्लिकेशन करेल. 8 इंटू x स्क्वेअर काय होणार? 8x स्क्वेअर मायनस 8x. सबस्ट्रॅक्शन मध्ये काय चेंज झालं? साइन. येस. तर इथे किती मिळालं आपलं आन्सर? 8x प्लस 2. आलं लक्षात? तर या पद्धतीने याला सॉल्व्ह करू शकतो आपण. ठीक आहे. तर बघा हा झाला तुमचं डिवायडेंट, हा झाला तुमचा कोशंट, हा झाला तुमचा डिवायझर, याला मी स्मॉल डी दाखवतोय, आणि हा झाला तुमचा रिमाइंडर. तर तुम्ही या पद्धतीने याला अरेंज करू शकता. ओके. खूप सोपी गोष्ट होता. ठीक आहे. तर वाटलं तर तुम्हाला याचा एक स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही लिहू शकता. ओके फ्रेंड, आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधला आता लास्ट क्वेश्चन बघणार आहोत, जो इम्पॉर्टंट होऊ शकतो कारण एक्झाम मध्ये असे क्वेश्चन्स येतात.
Write down the information in the form of algebraic expression and simplify. There is a rectangular form with length 2a square plus 3b square. आपण एक एक्झाम्पल डायग्रामच्या स्वरूपात समजून घेऊ. सगळ्यात पूर्वी मी काय केलं, एक रेक्टँग्युलर शेपचे डायग्राम काढला. ठीक आहे. मग आपण याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्याचा जो लेंथ आहे तो आहे 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर. ओके, हे दिलेलं आहे तुम्हाला गिवन मध्ये. त्याच्यानंतर ब्रेथ दिलेला आहे तुम्हाला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, ही व्यवस्थित व्हॅल्यू दिलेली आहे. तर हे मीटरच्या फॉर्म मध्ये, म्हणून मी इथे मीटर साठी m वापरतोय. ओके, तर आता याच्यामध्ये म्हटलेलं काय आहे, द फॉर्मर यूज अ स्क्वेअर शेप प्लॉट ऑफ द फॉर्म ऑफ टू बिल्ड अ हाऊस. त्याला एक घर बनवायचं आहे आपण स्क्वेअर फॉर्म मध्ये. तर द साइट ऑफ द प्लॉट वॉज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तर त्यांनी विचारलेलं आहे की बाकीचा एरिया किती उरलेला आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे. याला आपण व्यवस्थित अरेंज करू शकतो. कसं करू, सगळ्यात पूर्वी बघा, याच्यामध्ये असं समजून चला की त्यांनी प्लॉट घेतला तो परफेक्टली काय एक स्क्वेअर आहे. समजा हा एक परफेक्टली स्क्वेअर आहे समजा. तर याची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर दिलेला आहे. की एक छोटासा प्लॉट त्यांनी घेतलेला आहे घर बांधण्यासाठी. मी समजून चला की हा प्लॉट कन्सिडर केला. तर याची व्हॅल्यू दिलेली आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा सुद्धा आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा सुद्धा आहे, हा सुद्धा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि हा सुद्धा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. कारण स्क्वेअर आहे ना, तर त्याच्यामुळे आपल्याला असं एरिया मिळू शकतं. तर याला काढण्यासाठी आपल्याकडे पद्धत कशी आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार, एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, रेक्टँगल कन्सिडर केलं मी. तर आपण इथे लिहू शकतो लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती दिलेलं आहे आपल्याला, a स्क्वेअर प्लस काय मिळालं आपल्याला 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर मिळाला. ओके, आणि ब्रेथ किती आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मिळेल. ठीक आहे, आता आपण काय करू शकतो, या दोघांच्या एरियाला मल्टिप्लाय करू. काय होणार बघा, 2a स्क्वेअर याला जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2 इंटू दिस व्हॅल्यू 2 a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर a रेज टू पॉवर 4 मिळाला. ठीक आहे, आता बघा याला जर मी याच्यासोबत मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला मिळेल 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस, आता 3 ने मल्टिप्लिकेशन केलं तर 3a स्क्वेअर b स्क्वेअर आणि याला याच्यासोबत मल्टिप्लिकेशन केलं तर 3b रेज टू पॉवर 4 मिळाला. सो 2a रेज टू पॉवर 4 प्लस 5a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3b रेज टू पॉवर 4. याला आपण स्क्वेअर मीटर मध्ये कन्सिडर करतो. याला इक्वेशन नंबर 1 देणार. ओके, आता त्याच्यानंतर दुसरा जो एरिया आहे तो एरिया किती दिलेला आहे, एरिया ऑफ स्क्वेअर. आता तुम्हाला माहितच असेल एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, साइडचं स्क्वेअर मिळतं. आठवतं का, ठीक आहे. साइडची स्क्वेअर किती आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचं स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे, आता याची जर व्हॅल्यू मला काढायची असेल तर याला मी काय करणार, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरला 2दा लिहिणार. ठीक आहे, थोडे बारीक अक्षर आहे, थोडंसं बरोबर बघा, मी व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करतो. a स्क्वेअरने जर ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन केलं तर a रेज टू पॉवर 4 मायनस a स्क्वेअर b स्क्वेअर मिळेल. ओके, मग मायनस b स्क्वेअरने मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, मग इथे मायनस मायनस प्लस b रेज टू पॉवर 4 मिळाला. बघा याला अरेंज करू शकतो आपण, a रेज टू पॉवर 4 बघा मायनस 2a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b रेज टू पॉवर 4 मिळाला. इक्वेशन नंबर 2. आता आपण याला रिमेनिंग एरिया काढायचा आहे, तर म्हणून मी इथे लिहिणार रिमेनिंग एरिया इज इक्वल्स टू, तुम्हाला काय करावं लागेल, एरिया ऑफ रेक्ट